ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवा. हा जो अध्याय आहे हा दैवासुर संपत्ती विभाग योग नावाचा आहे. दैव आणि असुर म्हणजे दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती घेऊन जे जन्माला आलेले आहेत त्यांच्यामध्ये कोणते गुण दिसतात त्या गुणांचं वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे. पहिल्यांदा सगळ्या दैवी गुणांचं वर्णन केलं आहे. हे 26 गुण इथं सांगितलेले आहे. त्या गुणांचा आता क्रमशः आपण अर्थ पाहूया. पहिला गुण आहे अभयम. अभयम म्हणजे भय नसणं. माणसाला जे भय असतं ते जास्ती करून मृत्यूचं असतं. जो ज्ञानमार्गाने निघालेला आहे, सत्वगुणांनी संपन्न आहे, त्याला ह्या गोष्टीचं भयच नाही आहे, कारण जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्याच्याच मार्गाला तो चाललेला आहे. सत्वसंशुद्धी, सत्वगुणांनी तो युक्त आहे आणि त्यामुळे त्याचं अंतःकरण कसं आहे, शुद्ध झालेलं आहे. रज तम हे त्याच्या शरीरातून निघून गेलेले आहेत. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञान मार्ग किंवा योग मार्ग म्हणजे कर्मयोगाचा मार्ग, या कोणत्याही मार्गाने हा साधक जो आहे, हा जो तो योगी आहे, हा मोक्षाच्या मार्गाची वाटचाल करतो आहे. पण ही जी वाटचाल करतो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थिती आहे, म्हणजे त्याची जाण्याची दिशा निश्चित आहे आणि योग्य पद्धतीच्या मार्गाने त्याची वाटचाल चालू आहे. दानम दमश्च यज्ञाच स्वाध्यायः तपार्जवा. दान म्हणजे आपल्याजवळ जे असेल त्यातला काही भाग आपण समाजहिताकरता दुसऱ्याच्या कल्याणाकरता देणं म्हणजे दान आहे. पण हे दान देताना हे सात्विक दान असलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याची अवहेलना करून, त्याला अपमानित करून, त्याची निंदा करून आपण त्याला काहीतरी मदत करतोय असं त्याच्यावरती उपकाराचं ओझा असता कामा नये. अशा प्रकारे अगदी मनापासून आपण त्याला दान केलं पाहिजे. दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणं, इंद्रिय आपली आटोक्यात घेणं. इंद्रिय ही स्वैर राहत असतात. रजोगुणाचं प्राबल्य असतं आणि रजोगुण इंद्रियांना हालचाल करायला लावत असतो. पण योगमार्गाने जाणाऱ्या व्यक्तीला इंद्रिय अशी स्वैराचारी होऊन चालत नाहीत. त्यामुळे या व्यक्तींनी आपली इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात. यज्ञाच, यज्ञाचे अनेक प्रकार आपण गीतेमध्ये पाहिलेले आहे. आपल्याला वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेलं जे कर्म आहे त्यालासुद्धा यज्ञ म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे ते कर्म कोणत्याही फलाची अपेक्षा न धरता ईश्वरार्पण बुद्धीने केलं की तोही एक प्रकारचा यज्ञच होतो. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अध्याय, स्वतःचा अभ्यास. तर हा अभ्यास कोणता करायचा, तर आपल्याला ज्या भगवंतापर्यंत जायचे, ईश्वर प्राप्ती करायची आहे, त्याचा प्रयत्न करत राहणं म्हणजे स्वाध्याय करणं आहे. तप याचा अर्थ काय की आपल्या शरीराला तापवणं, मनाला तापवणं. तपाचेही 3 प्रकार आहेत. शारीरिक आहे, मानसिक आहे आणि वाचिक आहे. तर हे जे तप आहे त्या तपाचा उपयोग आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी करायचा आहे. तर शरीराने आपण शुद्ध राहणं म्हणजे तपाने आपल्या शरीराची शुद्धी करायची, वाचेची शुद्धी करायची, मनाची शुद्धी करायची, कृतज्ञतेने वागायचं, कुठले कुविचार दुर्विचार असे येता कामा नयेत. अर्जव म्हणजे आपलं जे बोलणं असेल किंवा आपले जे व्यवहार असेल त्याच्यामध्ये अत्यंत रुजुता, सरळपणा आणि आपलं जे वागणं आहे त्याच्यात असं नम्रपणा हा दिसला पाहिजे. म्हणजे अर्जव म्हणजे ही नम्रता आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. आता हे जे साधारणतः सगळे गुण आपण बघतो आहोत ते आपण मागे सत्वगुणी माणसाच्या व्यक्तीमध्ये असणारे गुण पाहिले होते. किंवा जो ज्ञानमार्गाने चालला आहे त्याला ज्ञानप्राप्ती होतीये किंवा तो त्या मार्गाने वाटचाल करतोय तेव्हा त्याच्या हालचालीत कोणते गुण प्रकट होतात त्याच्यामध्ये आपण अमानित्व, अदंभित्व वगैरे बघितले होते. त्याच गुणांचा पुन्हा उल्लेख इथं येतो आहे बराचसा. पण तो दैवी गुणसंपत्ती अशा अर्थाने येतो आहे की जो दैवी गुण घेऊन आलेला आहे, अनेक जन्म ज्यांनी साधना केली आहे आणि त्यामुळे हे गुण त्याच्यामध्ये प्रकर्षाने आलेले आहेत, अशा दैवी संपत्तीने युक्त माणसाचे गुण आपण पाहतो आहोत. अहिंसा, हिंसा न करणं म्हणजे अहिंसा. हिंसा करणं म्हणजे काय की शब्दाने दुखवणं ही सुद्धा मानसिक हिंसा होते. तर अशा प्रकारे काया वाचा मनाने कोणालाही न दुखवणं म्हणजे अहिंसा. आता जी व्यक्ती अशी ज्ञानमार्गाने चाललेली असते तिच्यामध्ये सर्वभूताप्रती समान भाव असतो, समबुद्धी असते, त्यामुळे तिच्या हातून कुणाची हिंसा होऊ शकत नाही. सत्यम अक्रोधा त्यागः शांती अपैशुनाम. सत्य
म्हणजे त्याचं जे वागणं आहे ते सत्यानीच असणार आहे. त्याच्यामध्ये दंभ, अहंकार, खोटेपणा, असत्य हा त्याच्यामध्ये वावच नाही आहे. अक्रोध, राग तर येणार नाहीच, पण राग येण्यासारखी परिस्थिती जरी निर्माण झाली तरी त्याचा आपल्यावरती ताबा असतो किंवा तो आपला क्रोध व्यक्त करत नाही. क्रोधावरती त्यांनी ताबा मिळवलेला आहे. क्रोध, त्याग, हा आपल्याजवळ जे असेल त्याचा त्याग करायचा, ते दुसऱ्याला द्यायचं, पण त्याच्याच बरोबर वाईट विचारांचा, वाईट गोष्टींचाही त्याग करून टाकणं, हाही इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. शांती, ही त्याच्या मनाला अत्यंत शांती असते, कारण कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म कायावाच्या मनाने तो करतच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे रज आणि तमोगुण हे कमी झाले, हळूहळू ते नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अत्यंत शांती त्याच्या मनाला मिळते. बाह्य उपायाने मिळणारी शांती जी आहे ती तात्कालिक असते, नश्वर असते, पण ही मानसिक शांती त्याची अनंत काळ राहणार आहे, दीर्घकाळ राहणार आहे. अपैशुनम, पैशुन याचा अर्थ दुष्टपणा. कुणाशी तो दुष्टपणा करायचंच नाही, कारण त्याला कुणाचा हेवादेवा करायचाच नाही आहे, द्वेषही करायचं नाही आहे, कुणाकडून काही मिळवायचं नाही आहे, आणि कुणाला काही मिळालं आणि मला मिळालं नाही याकरता द्वेष करणं हाही त्याच्यामध्ये विचार नसतो. दया, करुणा येणं, दुसऱ्याच्या दुःखामुळे मनामध्ये कीव निर्माण होणं, दया निर्माण होणं, हा सात्विक गुणांनी समृद्ध व्यक्तीचाच गुण आहे. दया कुणाविषयी? भूतेषु, प्राणीमात्रांविषयी. दया भूतेषु अलोलुप्त्वम मार्दवम ह्रीर चापलम. भूतेषु दया, प्रत्येक प्राणीमात्राविषयी त्याच्या मनात दया असते, कारण आपपरभावच आता राहिलेला नाही आहे. मी आणि दुसरा, मी आणि परका, हा माझा, हा दुसरा, हा मित्र, हा शत्रू, असा काहीच विचार त्याच्या मनामध्ये नाही आहे. अलोलुप्त्वम, लोलुप्त्व म्हणजे हाव असणं, इच्छा असणं, कशाविषयी त्याला अधीरतेने काहीतरी मिळवावं अशी कोणती इच्छा त्याच्या मनामध्ये नाही आहे. मार्दव आहे, म्हणजे वागण्या बोलण्यामध्ये नम्रता आहे, मृदूपणा आहे. ह्रीही अचापलम, ह्रीही म्हणजे लज्जा, वाईट गोष्टीची त्याला लज्जा वाटेल. जसं क्षत्रिय असेल तर युद्धातून त्याने पळून जाणं हे त्याला लज्जास्पद असतं. तर अशा प्रकारे वागणं की जे योग्य नाही, अशा अयोग्य वागण्याची त्याला लाज असते. त्यामुळे त्याचं वागणं नेहमी समाजहितकारक आणि चांगलंच असतं. अचापलम, आता अचापलम म्हणजे काय की मन आणि प्राण यांचं नियमन करायचं, म्हणजे त्यांना चापल्य होऊ द्यायचं नाही, त्यांना स्वैर होऊ द्यायचं नाही. आणि असं केलं की मन आणि प्राण हे ताब्यामध्ये ठेवले की आपोआपच इंद्रियांची बाहेरची धाव कमी होते. तर असे हे अनेक गुण आपण दैवी संपत्तीने युक्त असलेल्या माणसाचे बघतो आहोत. आणखीन पुढे काय सांगितलंय की तेजा, क्षमा, धृती, शौचम, अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवी अभिजातस्य भारत. या 3 श्लोकांमध्ये 26 गुणांचा उल्लेख आलेला आहे. फारसे ते एकापासून दुसरे वेगळे करता येत नाहीत. एकदा सत्वगुणी व्यक्ती म्हटलं की त्याच्यामध्ये ज्ञानमार्ग आहे, ज्ञानमार्ग असल्यामुळे सर्वभूती एकभाव आहे, त्यामुळे दया आहे, त्याच्यामध्ये क्षमेची वृत्ती आहे, हे आपोआपच एकात एक येत असतात. म्हणजे एक तर त्या मार्गाने चालल्यावरती त्याच्या कायिक, वाचिक, मानसिक कार्यामधून, कृतींमधून हे गुण प्रकट होत असतात. तेज, आता ही जी व्यक्ती आहे की जी सत्वगुणांची आहे, तिच्या चेहऱ्यावरती आपल्याला एक प्रकारचं आध्यात्मिक तेज दिसून येतं. तिच्या वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा आपल्याला तेजस्वीपणा, बाणेदारपणा हा आढळतो. क्षमा, क्षमा हा फार महत्त्वाचा गुण आहे की दुसऱ्याच्या हातून अपराध झाल्यानंतर त्याला शासन करणं ही गोष्ट सोपी आहे, परंतु काही वेळेला अशी गोष्ट असते की क्षमा करून सुद्धा तो माणूस अपराधापासून परावृत्त होतो किंवा पुन्हा अपराध करत नाही. तर अशा वेळेला योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी क्षमा करण्याचा गुण असला पाहिजे. धृती म्हणजे कसं की आपल्याला हवी ती गोष्ट मिळो अथवा न मिळो, पण तरीसुद्धा त्याचं मानसिक धैर्य ढळत नाही, तो मानसिक धैर्य आपलं कमी होऊ देत नाही, समस्थिर वृत्तीने तो त्या गोष्टींकडे बघतो. धृती. शौचम, शौच म्हणजे शुद्धता. ही बाह्य शरीराची तर होतेच, पण आंतरिक शुद्धता करायला पाहिजे. आणि ती आंतरिक शुद्धता होणं ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण ती अत्यंत प्रयत्नाने, तपस्येने, साधनेने, उपासनेने करावी लागते. तर हे शौचम म्हणजे आंतरिक शुद्धता, कामक्रोध इत्यादी दुष्ट विकार त्याच्या मनातून गेले पाहिजे. समबुद्धी, भूतेषु दया, हे सगळे त्याच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. तर आपण असं म्हणू की त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. अद्रोह,
कुणाविषयी त्याला द्रोह नाहीच आहे, की एखाद्याला एखादं मिळालं म्हणून माझ्या मनामध्ये द्रोह निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला, अशी त्याची वृत्तीच नाही आहे. आणि न अतिमानिता, कुणी आपल्याला मान सन्मान द्यावा असा त्याचा विचारच नाही आहे. इतकंच नाही तर कुणी मान सन्मान देऊच नाही आहे, त्यापासून आपण परावृत्तच व्हावं असाच त्याचा विचार असतो. अशा प्रकारे अभयमपासून ते नातिमानितापर्यंत 26 गुण हे दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या व्यक्तीचे सांगितलेले आहे. आता हेच गुण अनेकदा येऊन गेलेले आहेत. रजोगुण तमोगुणांचं जेव्हा वर्णन पाहिलं तेव्हा सत्वगुण प्रबल असणाऱ्यामध्ये हे गुण असतात, तेही आपण पाहिलं. त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्तीच्या कार्यातून कृतीतून प्रकट होणारी हे गुण आपण पाहिलेले आहेत. आता दैवी संपत्तीचं वर्णन झाल्यावरती आसुरी संपत्तीचं वर्णन भगवंत करताय. आसुरी संपत्ती ही खरं म्हणजे असूच नाही आहे, पण काय नसावं हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून आसुरी संपत्ती कशाला म्हणतात, कोणत्या गुणविशेषांना आसुरी संपत्ती म्हणून गणलं जातं ते भगवंत आता सांगताय. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधपारुष्यमेवच अज्ञानं चापि जातस्य पार्थ संपदम आसुरी. दैवी गुण 3 श्लोकांमध्ये सांगितले, 26 गुण ते सांगितले. हे जे गुण आहेत आता आसुरी संपत्तीचे हे फक्त 6च आहे. पण ते 6 असले तरी त्यांचं प्राबल्य, त्यांची शक्ती, त्यांचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की त्यातला एक एक दुर्गुण जरी असला तरी तो नाशाला कारणीभूत होतो. आणि दैवी संपत्तीचे जे गुण आहे ते एकेकामधून दुसरा निर्माणच होत जातो आणि त्यामुळे त्या गुणांच्या संपत्तीने ती व्यक्ती परिपूर्ण होत जात असते. तर दंभ दर्प अभिमान च क्रोध पारुष्यमेवच. दंभ, दर्प आणि अभिमान, वास्तविक हे अभिमानाच्या चढत्या श्रेणी आहेत. अभिमान म्हणजे चांगल्या गोष्टीचे अभिमान असू शकतो, आपल्याला देशाचा अभिमान असतो. तर हा अभिमान असणं काही वाईट नाही किंवा तो असलाच पाहिजे प्रत्येकाला. पण हा अभिमान जर चुकीच्या गोष्टीचा असेल तर त्याची श्रेणी बदलत जाते आणि ती गर्वामध्ये होते, की अंगी असलेल्या थोड्या गुणाचा सुद्धा त्याला गर्व व्हायला लागतो. म्हणजे अभिमान आता वाईट मार्गाकडे जायला लागला की त्याचाच पुढे दंभ होतो. म्हणजे दंभ झाला म्हणजे काय, की त्यात थोडा ढोंगीपणा असला, ढोंगीपणा यायला लागतो आणि माझ्या अंगी नसलेला गुणसुद्धा मी खुलवून दाखवायला लागतो. अशा प्रकारचा दंभही निर्माण होतो. आणि अशी ही व्यक्ती जी आहे ती त्या अभिमानाने इतकी मत्त होऊन जाते की त्याच्या वागण्या बोलण्यातून सगळं जग कसं तुच्छ आहे हे तो दाखवत असतो. म्हणजे दर्प त्याच्या मनामध्ये निर्माण झाला की मीच तो काय, तो श्रेष्ठ, मीच बलवान, मीच शूर, मीच समर्थ, अशा प्रकारची अहमपणाची भावना ही वाढीला लागली की त्याच्या दर्पामध्ये परिणती त्याची होत जाते. दंभः दर्पः अभिमानः च क्रोधः. क्रोधाचं वर्णन आपण पहिल्यांदाच पाहिलं आहे की क्रोधात भवती सम्मोहा. क्रोध निर्माण झाला की मनुष्य नाशापर्यंत कसा जातो ती चढती श्रेणी आपण पाहिलेली आहे. तर हे एक एक दुर्गुणच इतके आहेत की जे मनुष्याला नरकाप्रत नेतात. पारुष्य, पारुष्य म्हणजे निष्ठुरता किंवा दुसऱ्याची निंदा करणं. आता हा जो आसुरी संपत्तीने युक्त आहे त्याची ती प्रवृत्तीच दुर्वृत्ताकडे आहे, त्याचं आचरण सगळं दुराचरण आहे. आणि त्यामुळे हा दुराचारी जी व्यक्ती आहे ती कुणाचं चांगलं कधी करणारच नाही. सगळ्यांचं वाईट करायचं, वाईट बोलायचं, वाईट नजरेने बघायचं, इतकंच नव्हे तर दुसऱ्याच्या लुबाडून घ्यायचं. अशा प्रकारे जितक्या प्रयत्नांनी अहित करता येईल जनतेचं आणि जनतेला त्रास देता येईल असंच त्यांचं वागणं असतं. तर दंभः दर्पः अभिमानः च क्रोधः पारुष्यमेवच अज्ञानम. ज्ञान हे जसं सात्विक गुणाचं लक्षण आहे तसं तमोगुणाचं लक्षण आहे अज्ञान. आपला जन्म कशा करताय ना आपण काय करतो आहोत याचं त्याला मुळी ज्ञानच नसतं. जन्माला येऊन मी काय करायचे, काय मिळवायचे हा विचारही तो कधी करत नाहीत. अज्ञानमचे अभिजातस्य. अभिजात म्हणजे जन्माला आलेला, निर्माण झालेला. पार्थ संपदम आसुरी. जो आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहे त्याच्यामध्ये हे 6 दोष आपल्याला आढळतात. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान. आता ह्या 6 गुणांमुळे काय होतं आणि दैवी संपत्तीमुळे काय होतं त्याचं वर्णन भगवंत करतात की दैवी संपत्तीच्या व्यक्तीचं आयुष्य कुठल्या मार्गाने जातं आणि आसुरी संपत्तीने वागणाऱ्याचं आयुष्य कुठल्या मार्गाने जातं त्याचं वर्णन भगवंत करतात. दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव. हे पांडवा, दैवी संपद विमोक्षाय, दैवी संपत्तीने युक्त जी व्यक्ती आहे त्याचा मार्ग कुठे आहे, मोक्षाकडे आहे, मुक्तीकडे आहे.
ही मुक्ती आपण पाहिलं की जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्ती मिळवण्याकरता आहे. तर दैवी संपत्तीच्या माणसाची गती ज्ञानमार्गाने तो चाललाय, सात्विक गुणांनी संपन्न आहे, त्यामुळे अर्थातच तो मुक्तीच्या मार्गाकडे निघालेला आहे. आणि मग जो आसुरी संपत्तीने भरलेला आहे त्याची अवस्था काय होते तर निबद्ध म्हणजे काय, बांधला जातो. तो कशात बांधला जातो तर या जन्ममरणाच्या चक्रामध्ये बांधला जातो, असं मानलं गेलेलं आहे की दैवी संपत्ती विमोक्षासाठी, मुक्तीसाठी आणि आसुरी संपत्ती बंधन निर्माण करण्यासाठी आहे, अशा प्रकारे मानलेलं आहे. परंतु ते अर्जुनाला पुन्हा सांगतायत की अरे तू घाबरून जाऊ नकोस, कारण हे अशा प्रकारे आसुरी संपत्तीचा जो घोर परिणाम होणार आहे, पुन्हा या चक्रात अडकणार आहोत, त्याचं खेद करण्याचं तुला कारण नाही, तुला घाबरण्याचं कारण नाही. कारण तू कसा जन्माला आलेला आहेस, दैवी संपत्तीनी. मा शुचहा, मा म्हणजे नको, शुचहा म्हणजे शोक. तू शोक करू नकोस, तू चिंता करू नकोस. कारण काय आहे, संपदम दैवी अभिजातहासी. हे पांडवा, हे अर्जुना, तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहे. अर्थात ज्या अर्थी एवढ्या भगवंताचं साह्य त्याला होतंय, भगवंत अत्यंत उत्साहाने त्याला सगळं ज्ञान देत आहे, जे गुह्यतम ज्ञान आहे ते सुद्धा मोकळेपणाने त्याला सांगताय. त्या अर्थी अर्जुन किती जवळचा शिष्य आहे आणि अर्थातच तो दैवी संपत्तीने युक्त आहे, म्हणूनच भगवंताचं त्याला दर्शन घडलंय, सहवास मिळालेला आहे. आता या जगामध्ये हे जे दोन गुणधर्म आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, त्याचं वर्णन पुढे आता भगवंत करणार आहेत. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुरेवच दैवविस्तरश प्रोक्त आसुरम पार्थमे शृणु. द्वौ भूत सर्गौ, सर्गौ म्हणजे उत्पत्ती आणि भूत म्हणजे प्राणीमात्रांची उत्पत्ती जी आहे त्याचे दोन प्रकार आहेत. अर्थात रजोगुणाचे पण असतात, पण ते वेगळे असे आढळत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये पूर्ण दैवी पण नाही आणि पूर्ण आसुरी पण नाही. पण जे दैवी संपत्तीने त्यांच्यामध्ये प्राबल्य सात्विक गुणाचं आहे आणि जे आसुरी संपत्तीचे आहे त्यांच्यामध्ये तमोगुणाचंच प्राबल्य जास्ती आहे, म्हणून त्या दोघांचं वर्णन जास्ती केलेलं आहे. तर दोन प्रकारचे प्राणीमात्रांचा जन्म किंवा प्राणीमात्र उत्पन्न होतात लोके अस्मिन्. या जगामध्ये दोन प्रकारचे प्राणीमात्र जन्माला येतात, त्याच्यामध्ये एक दैव आणि एक आसुर, म्हणजे एक दैवी संपत्तीने युक्त आहे, एक आसुरी संपत्तीने युक्त आहे. दैव विस्तरशा प्रोक्त, प्रउक्त म्हणजे स्पष्टीकरणाने सांगितलंय. भगवंत म्हणतायत की दैवी संपत्तीने जन्माला येणाऱ्याचं वर्णन मी विस्ताराने केलेलंच आहे. म्हणजे आधीच्या अध्यायांचा जो आपण उल्लेख केला की रजोगुण तमोगुण या त्रिगुणाचा आपण जो अध्याय पाहिला त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि जेव्हा क्षेत्रज्ञ योग आहे त्याच्यामध्ये ज्ञानवान व्यक्तीच्या कृतीमधून, त्याच्या हालचालीमधून प्रकट होणारे सात्विक गुणही आपण पाहिले. तर अशा प्रकारे दैवी गुणसंपत्तीने युक्त असणाऱ्याचं वर्णन बरंच झालेलं आहे. म्हणून भगवंत सांगताय की आसुरी संपत्तीने युक्त असलेली माणसं कशी ओळखावी, ते आसुरम पार्थमे शृणु, ते मी सांगतो, ते शृणु म्हणजे ते तू ऐक. आता त्यांचं वागणं कसं असतं आसुरी संपत्तीच्या लोकांचं ते भगवंत याच्या पुढे वर्णन करताय. प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुरासुराः न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुः असुराः. जे असुर लोक आहेत म्हणजे आसुरी संपत्तीने युक्त, ते काय जाणत नाहीत, न प्रवृत्ती न निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे काय की काम करण्याची इच्छा होणं, त्या कामाकडे प्रवृत्ती होणं. म्हणजे साधारणतः माणसाची प्रवृत्ती चांगल्या कर्माकडे व्हायला पाहिजे. आणि निवृत्ती म्हणजे माघार कुठून घेतली पाहिजे, वाईट कर्मापासून. म्हणजे वाईट कर्मापासून त्यांनी बाजूला जायला पाहिजे आणि चांगल्या कर्मांकरता पुढे जायला पाहिजे. पण काय करावं आणि काय करू नये हे न विदुः असुराः जनाः न विदुः. असुर लोकांना हे कळतच नाही, चांगलं काय वाईट काय. आपल्याला जे हवं आहे, ज्यामुळे आपल्याला सुख मिळेल, आनंद मिळेल, ते करायचं. मग ते कुठल्याही मार्गाने असेल तरी ते मिळवायचं, अशा प्रकारची त्यांची वृत्ती असते. म्हणून न शौचम, त्यांच्या वागण्यामध्ये शुद्धता नाहीच, विचारातच शुद्धता नाही, तर ती आचारामध्ये कुठून येणार. कारण क्रूरकर्मी आहेत, ते दुष्ट प्रवृत्तीचे आहे, त्यामुळे शुद्धता आणि सात्विकता ही त्यांच्यामध्ये नाहीच आहे. न शौचम न अपिच आचारः, त्यांचा आचारही शुद्ध नाही, वर्तणूकही शुद्ध नाही. न सत्यम तेषु विद्यते, सत्याने वागणं किंवा चांगल्या मार्गाने वागणं, सत्वगुणाने वागणं हे त्यांच्यामध्ये नाही. कारण ते आसुरी संपत्तीने युक्त असल्यामुळे त्यांना फक्त दुष्टपणा करणं, वैर करणं, आपल्याला हवं ते मिळवणं, दंभानी मानाने जगणं आणि ते कुठल्याही प्रकाराने प्राप्त करणं एवढंच त्यांना माहिती असतं.
ओम नमो भगवते वासुदेवाय